थंडीसाठी ही आळीवाची खीर करत आहोत आपण। आता हे बघा, आळीव मी जरा चाळणीमध्ये साळून घेतलेत, म्हणजे गाळणीमध्ये। आता त्याच्यात पाणी घालून त्याला धुवून घेते। ते लगेच धुवावे लागतात, नाही तर ते लगेच फुगायला सुरुवात होते आळीव, त्यामुळे धुताच ते डबल व्हायला लागतात। आता हे स्वच्छ धुवून घेतलेत मी घेते आणि परत त्या गाळणीनीच मी त्याला गाळून घेणार आहे, कारण असं त्याला खूप ते चिकट असतात, त्यामुळे गाळणीने गाळून घ्यावे लागतात। आता असे बघा सगळे मी गाळून घेतलेले आहेत आणि आता गाळताच ते फुगायला सुरुवात झाली आहे। आता वाटीमध्ये घेऊन त्यात मी पाणी घालते आणि पाणी घालून ते थोडेसे मी म्हणजे मुरायला ठेवून देते। ते तिप्पट होतात, एकदा आपण पाणी घालून ठेवलं ना की ते फुगत जातात आणि तिप्पट होतात आणि खिरीसाठी मग तयार आहे। आता मी 2 चमचे घेतले होते, त्याचे भिजून एवढे झालेले आहेत बघा, किती भिजून असे डबल टिबल झालेले आहेत आळीव। आता हे मी 1 कप पाणी तापवलेलं आहे आणि 1 कप पाण्यामध्ये मी हे भिजलेले आळीव 2 चमचे टाकते आहे। ह्याची आपण आता खीर करूया। तर आता हे ह्याच्यामध्ये मी चांगले शिजवून घेते। बघा, आता हे आळीव आपले छान शिजलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी गूळ घालते थोडा। तर तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे घाला। आणि गूळ घातलेला असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये घेताना दूध घालून घेणार आहोत, कारण आत्ता जर दूध घातलं ना तर ते दूध फाटण्याची शक्यता असते गूळ घातल्यामुळे, त्यामुळे गूळ घालून परत शिजून द्यायचं। हे बघा, आपली आळीवाची खीर तयार आहे। दूध घालून हे उकळवायचं नाही, कारण गूळ घातलेला असतो म्हणून। आता गरम गरम खीर घ्यायची आणि त्यात गरम दूध टाकायचं आणि अशी आपली ही खीर तयार आहे।